साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शासकीय कामात अडथळा, 5 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल। डीजे ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळी धक्काबुक्की केली आहे। ही घटना देगाव रस्त्यावर रविवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी घडली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुका रविवारी 21 एप्रिल रोजी निघाल्या होत्या। देगाव येथील भीमगर्जना बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती। ही मिरवणूक हायवेने जात असताना डॉल्बीचा आवाज 109 डेसिबलपर्यंत वाढविला असता त्या ऑपरेटरला जवळच CNS हॉस्पिटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर असं पोलीस शिपाई जयभीम मल्लेशी कांबळे नेमणूक सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी तू कोण आम्हाला सांगणारा, डीजेचे पैसे आम्ही दिले आहे असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करून ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला। या प्रकरणी पोलीस शिपाई कांबळे यांनी फिर्याद दाखल केली। त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड, सागर भागवत गायकवाड, गोपीचंद तिकुटे, सुमित गायकवाड आणि दीपराज सोनवणे सर्व राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी भादवी कलम 353, 504, 506, 188, 34 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे 15 व ध्वनी प्रदूषण 2000 चे कलम 345 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।